नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज तुमच्यासोबत एक छान रेसिपी शेअर करणार आहे, गव्हाची सोजी। तर ही सोजी दोन पद्धतीने बनवली जाते, एक तर गोड आणि तिखट। तर आज तुमच्यासोबत मी गोड रेसिपी शेअर करणार आहे। तशी ही गव्हाची सोजी चक्कीवरून दळून आणतात, पण चक्कीवरून न दळवता आपण तर घरी कशी बनवायची ही सोजी, तर हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल। तर इथे बघा, मी एक ग्लास गहू घेतले आहे, छान स्वच्छ निसून घेतले आहे। आता त्याला 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकूया आपण। गहू स्वच्छ धुतल्यावर त्यातील पूर्ण पाणी काढण्यासाठी चाळणीमध्ये झाडण्यासाठी ठेवून दिला आहे गहू। खाली एक भांडा सुद्धा ठेवला आहे, त्यामुळे पूर्ण पाणी त्या भांड्यात उतरून जाईल। पाणी पूर्ण झडल्यावर एका कपड्यावरती आपल्याला फॅन खाली गहू छान सुकून घ्यायचे आहे। 5 मिनिटं छान पतले सुकू घालायचे, म्हणजे लवकर सुकले जाईल। ते जास्त पण सुकवायचे नाही आपल्याला, थोडे वलसर असले तरी चालेल। तर बघू शकता आपले गहू छान सुकले गेले आहे, जास्त वले पण नाही आहे आणि जास्त वाळले पण नाही, मध्यम असे सुकवायचे आहे। तर आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी गहू। तर बघू शकता या प्रमाणात बारीक करून घ्यायचे आहे गहू। जास्त जाडा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं आहे, मध्यम असे बारीक करायचे आहे गव्हाला। तर मी सर्व गहू आता बारीक करून घेते। तर आता गंज ठेवला आहे गॅसवर गरम करण्यासाठी, त्यामध्ये तूप टाकलं आहे। जेवढं जास्त तूप टाकाल तेवढी छान सोजी लागते, चविष्ट। तर तूप हे जास्तच टाकायचं आहे आपल्याला सोजीमध्ये। तर आपलं तूप गरम झालं आहे, आता यामध्ये आपण बारीक केलेले गहू टाकून घ्यायचे आहे। छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला गव्हाला तुपामध्ये। तूप कमी वाटलं तर आणखीन पण टाकू शकता, यामध्ये थोडं आणखीन तूप ॲड केलं आहे मी। गॅसचा पॉवर हा कमीच ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्याला मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत। तर बघू शकता आपल्याला सोजीला लालसर असा रंग आला आहे। आता त्यामध्ये जेवढं आपल्याला वाटते तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। पाणी हे थंडच आहे। आता गॅसचा पॉवर वाढून घ्यायचा आहे गदकायपर्यंत, आणखी पण पाणी ॲड करू शकता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं शिजवण्यासाठी। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं। गॅसचा पॉवर हा मोठाच ठेवायचा आहे सोजीला उकळी येईपर्यंत। बघा छान उकळी पण आली आहे आणि पाणी पण थोडं कमी झालं आहे, तर पाणी पण ॲड करू शकता तुम्हाला वाटते तर आणखीन। तुम्ही थोडं पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये। आता गॅसचा पॉवर थोडा मंद आचेवर केला आहे। आता याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला 10 मिनिटं। मधामधात चम्मच हलवत राहायचं आहे, कारण की बूड नको लागायला म्हणून। बघू शकता छान गदका आला आहे। तर आता त्यावर थोडं झाकण ठेवून देऊ आपण। चम्मच असंच ठेवणार आहे मी, कारण की थोडं वाफण गेली पाहिजे गंधातली बाहेर, म्हणून चम्मच मी तसंच ओपन करून ठेवला आहे। तर 10 मिनिटं झाले आहे आपल्या सोजीला। तर आता बघू आपण शिजली की सोजी। थोडं पाण्याचा हात घेऊन आपण सोजी बघूया शिजली की नाही। तर बघा छान नरम अशी दबल्या जात आहे सोजी। तर आपली सोजी शिजली आहे, तर तयार आहे आपली गव्हाची सोजी। तर सोजीमध्ये दूध आणि साखर ॲड करून सोजी खा, खूप छान लागते सोजी। आणखी पण वरून गरम तूप पण घेऊ शकता त्यामध्ये। मला जास्त गोड नसेल आवडेत तर तुम्ही फोडणीच्या वरणासोबत पण ही सोजी खाऊ शकता, त्याबरोबर पण खूप छान लागते ही सोजी। तर ही रेसिपी लहान मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत पण खाऊ शकता, अशी ही पौष्टिक आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते। तुम्हाला कसं वाटलं आजची ही गव्हाची सोजी रेसिपी, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, काळजी घ्या सर्वांनी।